नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 20 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत। आजचा अभंग वाणी, मन आणि नामस्मरण यावरती आहे। संत एकनाथ महाराज म्हणतात, परापच्यती मध्यमा वैखरी, नाम येले खरी आदी माया। याचा अर्थ काय की जी आपली जी वाणी असते ती 4 स्तरात असते। पहिलं म्हणजे परा म्हणजे अंतर्मनातील सूक्ष्म वाणी, दुसरं म्हणजे पच्यंती म्हणजे विचारांची सुरुवात, आणि तिसरं म्हणजे मध्यमा म्हणजे मनातील संवाद, आणि चौथं म्हणजे वैखरी, शब्द रूपात बाहेर पडलेली वाणी। ते म्हणतात की मी माझी सगळी शक्ती, माझी वाणी ही आदी मायेपुढे झुकवलेली आहे, म्हणजे सगळी त्यांना अर्पित केलेलं आहे। पुढे ते म्हणतात, वसोनिया जीवे वदाव्यम कवित्व, हरिनामी चित्त निरंतर। याचा अर्थ असा की हे देवा, तूच माझ्या जिभेवरती बस आणि तूच माझ्याकडून बोलून घे, आणि माझं मन हे सतत हरिनामात गुंतलेलं राहू दे। माझ्या शब्दातून किंवा माझ्या मुखातून काही वेगळं बोललं जाऊ नये, आणि जे पण बोलेल ते तुझ्याच नावाचे असू दे। आणि शेवटी ते फार स्पष्ट अशी गोष्ट सांगतात की अनेक संकल्प नाही माझ्या मनी, एका जनार्दनी वंदतीसे। म्हणजे काय, माझ्या मनात आता दुसरी इच्छा नाही, दुसरा हट्ट नाही, दुसरा विचार नाही, फक्त एकच की सद्गुरू जनार्दनी यांच्या चरणी माझ्या फक्त नतमस्तक नमन। तर मित्रांनो, या अभंगातून एकनाथ महाराज आपल्याला एकच गोष्ट सांगतात की बोलणं भलेही आपलं असू देऊ नका, पण त्या आपल्या बोलण्याला अहंकारपणा येऊ नये। आपलं मन हे सतत नामात ठेवा आणि बोलणं हे देवावरती सोडून द्या, तेव्हा आपले शब्द हे पवित्र होतात आणि मन हे आपलं शांत होतं, आणि मग जीवन हे आपलं आपोआप मार्गावरती येतं। तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।